पांचकंदिल इलाके में न्यू शेरे पंजाब लॉज में अवैध रूप से रह रहे 4 बांग्लादेशी नागरिकों को धुले की स्थानीय अपराध शाखा ने हिरासत में लिया। यह कार्रवाई पुलिस निरीक्षक श्रीराम पवार को मिली गुप्त जानकारी के आधार पर की गई। पुलिस निरीक्षक श्रीराम पवार को जानकारी मिली थी कि न्यू शेरे पंजाब लॉज में रूम नंबर 122 में कुछ संदिग्ध लोग बिना वैध दस्तावेजों के रह रहे हैं। उन्होंने यह जानकारी पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे और अपर पुलिस अधीक्षक किशोर काले को दी। मामले की गंभीरता को देखते हुए तत्काल कार्रवाई के निर्देश दिए गए। जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ 20 वर्षापासून मुंबई येथे राहत आहे। त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे, पण ही बँगलोर येथे घरकाम करते। आणि हे जे दुसरे आहेत ड्यूटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख हे दिल्ली येथील राहणारे आहेत। यांना चौघांनाही एक XYZ एजंट आहे जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत, त्याच्या मार्गावर आम्ही आहोत। त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व होणार होते अशी प्राथमिक माहिती आहे। सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळाली? आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत, परंतु याच्यापैकी 2 लोक जे आहेत ड्यूटी बेगम पोलस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे, परंतु ते इल्लीगल आहेत। व ATS यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे। तर LCBच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण 4 लोकांना अटक केलेली आहे। त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि BNS याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न करू। सर काही